आणि सिक्रेट लंच बॉक्समध्ये आज आपण दिवाळी फराळासाठी अनारशाची खास रेसिपी बघणार आहोत। आणि त्यासाठी मी साधे तांदूळ रेशनचे 3 दिवस भिजवले आणि पाणी बदलून रोज 3 दिवस भिजवून ठेवले आणि स्वच्छ आता धुवून मी असं पाणी नितळून पसरून वाळवायचे थोडा वेळ। तोपर्यंत आपण गूळ बारीक करून असं 3 कप घेतलेत, पण थोडंसं 3 कपला कमी गूळ घ्यायचा। अशा प्रकारे गूळ घेतलेला आहे। जेवढं आपले तांदूळ आहेत तेवढंच गूळ घ्यायचा, पण त्यातलं थोडंसं काढून ठेवायचं बाजूला। अशा प्रकारे थोडं वाळल्यानंतर सुकल्यानंतर तांदूळ ते आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आणि अशा प्रकारे 3 वाट्या आपलं पीठ तयार झालं आहे। आणि आता त्यामध्ये गूळ घालून असं कुटून घ्यायचं बत्त्याने आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं। नंतर मळून घ्यायचं एकसारखं सगळं आणि त्याचे गोळे बनवून एका बंद डब्यामध्ये पॅक करून ठेवायचं। नंतर दुसऱ्या दिवशी आपण बघू शकतो असं पीठ तयार झाले, पण ते जरा पातळ होतं म्हणून मी त्यात अजून पीठ घालून बाजूला ठेवलं एक डबा। हे त्याचे छान झालेत आणि जे पहिला डबा होता त्याचे थोडे विरघळले अनारसे। आता तळून बघूया दुसऱ्या डब्यातील पिठाचे। खूप छान खसखस लावून असं वरची बाजू ठेवायची आणि तळायचे। आता असा सुंदर असा अनारसा जाळीदार तयार झाला आहे। आता आपण बाजूला काढून घेऊया। ह्या दुसऱ्या पिठाचे खूप छान असे अनारसे तयार झाले आणि तेच मी सगळे तळून घेणार आहे। आता आपले सुंदर असे अनारसे तयार झाले आहेत। जाळी पण खूप छान पडली आहे आणि खुशखुशीत असे अनारसे तयार झालेत। करायला पण सोपे आहेत, फक्त ते 3 दिवस भिजवून वाळवून तयार करून घ्यावे लागतं। आणि गूळ जास्ती नाही घालायचा, थोडा कमीच घालायचा म्हणजे व्यवस्थित पीठ तयार होतं। अशा प्रकारे सगळे मी अनारसे तळून घेते आणि ब्राऊन रंगावर तळून घेतलं आहे। छान असा अनारसा आपले आता तयार झाले आहेत। आता आहे आपला सर्विंग टाईम। हे अनारसा मी तुम्हाला तोडून दाखवत आहे। दोन्ही साईडनी छान असा आपण भाजून घ्यायचा आणि आतमध्ये बघू शकता किती जाळी छान पडली आहे। आवडल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।